18 जुलैला संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः मीरा रोडचा दौरा करणार। मिठी नदी गाळ घोटाळ्यामधील दोषींना सोडणार नाही, अदृश्य शक्तींचाही तपास करणार। मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली माहिती। अजित पवारांच्या कार्यकर्त्याची लक्ष्मण हाकेंना नोटीस। अजितदादांची माफी मागा, नोटिशीमध्ये उल्लेख असल्या नोटिशीला मी भीक घालत नाही। नोटिशीला लक्ष्मण हाकेंचं उत्तर। ओबीसींच्या मुद्द्यावर मी अजित पवारांना रोज शिव्या देईन, लक्ष्मण हाकेंचा इशारा। खासदार निलेश लंकेंचं आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। नगर मनमाड महामार्गासाठी लंके आक्रमक। तिसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया होऊनही रस्ता कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये निलेश वाघमारेला हायकोर्टाचा दणका। निलेश वाघमारेचा तात्पुरता जामीन हायकोर्टानं नाकारला। राज्य सरकारला वाघमारेच्या अटकपूर्व जामिनावर उत्तर देण्याचे निर्देश। राज्यामध्ये 11वीच्या दुसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला झाली सुरुवात। दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,12,560 विद्यार्थ्यांनी नव्यानं नोंदणी केल्याची माहिती। प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरीच्या मागणीमध्ये वाढ। राज्यासह परदेशातूनही कोल्हापुरीसाठी विचारणा। दिल्ली पंजाबमधून कोल्हापुरी चप्पलसाठी वाढती मागणी। ऑनलाईन सर्चिंगमध्येही दुपटीनं वाढ। विक्रेत्यांमध्ये समाधानाची भावना। गुजरातमधील वडोदरा पूल दुर्घटनेमध्ये 17 जणांचा बळी। एनडीआरएफ एसडीआरएफच्या पथकांची शोध मोहीम अजूनही सुरू। नदी प्रवाहामध्ये 4 किलोमीटरपर्यंत शोध मोहीम। महानगरातील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। पुण्यामधल्या कुंडमळा दुर्घटनेनंतर नगरविकास विभागाचे निर्देश। स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलांच्या दुरुस्तीचे आदेश देणार।